हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांना दसरा म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी लवकर उठले होते. लगेचच गेट बाहेर सडा रांगोळी करून घेतली आणि तुळशीजवळ पण रांगोळी काढली. घराच्या मेन डोअरला चेंडूच्या फुलांचे तोरण बांधले. मग लगेचच देवपूजा करून घेतली. देवीला आणि घटाला नैवेद्य दाखवायचा होता म्हणून लगेचच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक झाल्यावर लगेच नैवेद्य भरून घेतले. एका ताटामध्ये पुरण थापून त्यामध्ये 21 पुरणाचे दिवे लावले. दसऱ्याच्या दिवशी आईसाहेबांची आणि घटाची 21 पुरणाच्या दिव्यांनी आरती करायची असते. मग लगेचच दिवे पेटवून घेतले आणि सगळ्यांनी आरती केली. आरती झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या देवांना पण नैवेद्य दाखवून घेतले आणि मग सगळ्यांनी जेवण केले. आज दुपारी मला एक पार्सल रिसीव झाले होते. अजून एक ट्रायपॉड मी मागवला होता. आधीचा पण एक ट्रायपॉड होता माझ्याकडे, पण त्याच्या क्वालिटीपेक्षा आत्ता जो मागवला त्याची क्वालिटी खूप छान आहे. पार्सल ओपन केल्यानंतर रिकाम्या झालेल्या बॉक्समध्ये लगेच राजबिका जाऊन बसली. नंतर संध्याकाळचा चहा झाल्यावर दसऱ्याची संध्याकाळची पूजेला सुरुवात केली. आधी राजबिकाच्या आणि ताईंच्या बुक्सची पूजा केली. त्यानंतर घरामध्ये असणारं जे काही लोखंडी सामान असतं त्याची पण पूजा करून घेतली. शेतकऱ्यांचं हेच तर खरं शस्त्र असतं आणि दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची तर पूजा करायची असते. आज सगळ्या गाड्या पण धुतल्या होत्या, तर यांनी सगळ्या गाड्यांची पूजा पण करून घेतली. नंतर गाड्यांना नारळ फोडून त्यांच्यावरून उतरून टाकला. मग संध्याकाळचे जेवण केले. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.